की परमार्थ सुखी कोण आहे प्रपंचामध्ये? अर्थागमो नित्यमारोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रा अर्थकारणीच विद्या षडजीव सुखेन लोकेन राजन. ही 6 गोष्टी एकत्र आल्या. आता बघा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आरोग्य नाही, अशी कैक लोक आहे. मुलीच्या लग्नात गुलाबजामुन खाऊ घालतात आणि हे बेसन भाकरी खाते. काय खाते? खाऊनच देत नाही परमात्मा त्याला. आणि देव म्हणतो जो अनितीनं वागतो ना त्याला मी सुख कधीच देत नाही. ही ईश्वराची भाषा आहे. हा, अनित्यम सुखम लोकम वा, अनित्यम सुखम लोकम. त्यांनी सांगितलं मी त्याला विनमुख करतो. काय करतो? त्या सुखापासून त्याला मी देतच नाही. तुम्हाला मी सांगू का, तुम्ही जे जे करार ना, थेरी ऑफ द कर्म आहे, तुम्हाला रिटर्न आल्याशिवाय राहत नाही. अशी मी पाहिलीत काही गावं ज्यांनी भरपूर अत्याचार केले, शेवट वाईट आहे. मी कीर्तनाला जातो ना, लोक मला विचारत राहतात, महाराज आम्ही रोज हरिभक्ती करतो, कीर्तनाला जातो, भजन करतो, पण आमच्याच वाट्याला दुःख, आणि गावात जे 2 नंबर करते ते लय सुखी, असं कसं काय? याचं उत्तर तुम्हाला आज मी देऊन जातो. परत तुम्ही विचारणार नाही कुणाला. विष्णू सहस्त्रनामामध्ये त्वष्टात नाव आलेलं आहे. त्वष्टात म्हणजे तासणारा. काय? मला सांगा, एखादं लाकूड पाहिलं आणि ते सुताराच्या ताब्यात गेलं, त्यानं तासलं, तर त्याच्यापासून लाकूड वाया जाईल का काहीतरी घडविल? घडविल ना. विंडोज बनवेल, डोर बनवेल, काहीतरी बनवेल. पण ते लाकूड जर सुताराच्या नजरेस नाही पडलं आणि एखाद्या बाईच्या नजरेस पडलं, हा, ते चुलीच जाईल. देव तासतो, 2 नंबर करणाऱ्यालाही तासतो आणि भक्ती करणाऱ्यालाही तासतो. फक्त दोघांमध्ये फरक एवढा आहे, 2 नंबर वाल्याचं पहिलं पुण्य तासतो म्हणून तो आता सुखात आहे. शेवटच्या क्षणाला त्याला सडत मारायचं आहे. काय करायचंय? आणि जो भक्ती करतो ना त्याचं पहिलं पाप तासतोय, कारण त्याला शेवटच्या क्षणाला आत्मबोधाचा पांजिरा सुयेता येते. मला त्या पिंजऱ्यात त्याला ठेवायचं आहे, आत्मबोधाचं सुख द्यायचं आहे, आणि म्हणून त्याला सांभाळतो परमात्मा शेवटच्या. म्हणून फार बेसमेंट हलू देऊ नका आपलं. साधन संसारामध्ये जे आहे, आणि मी तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये असं कोणतंच फळ नाही जे अख्खं खाऊ शकता तुम्ही. निसर्गात आहे का कोणतं फळ? काहींच्या बिया काढाव्या लागतात, काहींची साल काढावी लागते, काहींचं. तसं सुखाबरोबर दुःख परमात्म्यानं दिलेलं आहे. ज्या गुलाबाला सुगंध आहे त्याला काटे सुद्धा दिलेले आहेत, ज्याला काटे नाही त्याला सुगंध नाही. ऐका, जेवढा ढाळ तीव्रतेचा तेवढा चढ सुद्धा. ढाळ लागला म्हणून उड्या मारू नको. ढाळ लागला का आपण उड्या मारतो, आय एम द टॉप ऑफ द वर्ल्ड, मी जगातला टॉपला आहे. अरे थांब ना, जेवढा ढाळ जोराचा आहे तेवढा चढ सुद्धा जोराचा आहे. एवढंच नाही, जर परिटाकडे कपडे धुवायला दिली ना, ते भिजत घालते, आल्यात बडविते, जेवढं बडवीन तेवढे नीट निघते. काय निघतंय? कपडे. तसं देव आपल्याला दुःख देतो, याचा अर्थ शेवट चांगला करणारे या आशेवर जगा, जीवन साफल्याकडे जाईल. विठ्ठल विठ्ठल आजचं साधन हे साध्यात परावर्तित होत असतं, पण प्रपंचाचं वेगळं आहे. लहान लेकरू इंग्लिश मिडियमला जायला लागलं, त्याचा भाऊ जातोय म्हणून ते लहान लेकरू म्हणतं, मम्मी पप्पा मला कधी तुम्ही दप्तर घेणार? त्याचं साध्य आहे शाळेत जाणं. आता त्याच्या आईबापानं त्याचं वय झालं, त्याला शाळेत घातलं, साध्य परत साधनात परावर्तित झालं. इंग्लिश मिडियमच्या स्कूलला जाण्याची इच्छा. आता शिकवतात वेगळं तिथं. माझ्या भावाची मुलगी इंग्लिश मिडियमला गेली, तिकडून आलं, मी विचारलं, बाळा 15 दिवसांनी काय शिकवलं तुला? ती म्हणली, मिस म्हणली टिफिन फिनिश करा. काय करा? बघा आता हे म्हणलं, हे शिकवलं 15 दिवसात, टिफिन फिनिश करा. किती दुर्दैव आहे. म्हणजे बूट त्यांचे, कपडे त्यांची, वह्या त्यांच्या, पुस्तकं त्यांची, फक्त शिक्षण तुम्ही बाहेर घ्यायचं क्लास लावून. काय करायचं? कळालं तर पहा मला काय बोलायचंय तुम्हाला. तुमचं दुर्दैव आहे, तुम्हाला कळत नाही. असो, आणि ती काही पोरं तयार होतात असं फार चांगलं काही नाही, अजिबात नाही. माझं भाचा तर इंग्लिश मिडियमनं शिकला, बहिणीनं शेतात काम करून शिकवलं, आणि पुण्याहून आला त्या दिवशी. म्हणलं जागा भेटली का रे बसमध्ये? म्हणला उभ्या उभ्या स्टँडिंगने आलो. मी म्हणलं ही कोणती इंग्लिश रे तुझी? त्या दिवशी एक पोराला तर 15 दिवस मास्तर शिकवत होता. मन इलेक्ट्रिसिटी, ते पोरग म्हणायचे इलेक्ट्रिक किटी. पोर मास्तरनं असं हाणलं, त्याच्या बापाला बोलवलं, म्हणलं याला घेऊन जा, याला मराठी मीडियमला घाला म्हणले. ते इलेक्ट्रिक किटी म्हणते. बाप म्हणला सर जाऊ द्या, त्याची कॅपी किटी नाही. सर तर म्हणले हे दोघंही आशीचे. ही दोघंही आशीचे. शेवटी त्याच्या आज्याला बोलवलं, म्हणले या दोघांनाही घरी घेऊन जा.
आज म्हणला काय झालं म्हणला ना तू इलेक्ट्रिसिटी म्हणतो पोरग कॅपिकिटी म्हणतं. ते म्हणले सर जाऊ द्या आमचं गावात घर लय मोठं आहे कुठं झाकली मूठ 1.25 लाखाची याची पब्लिक किटी करू नका. आणि मग सरांच्या ध्यानात आलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ही खाणच अशी आहे ती लक्षात आलं. तुम्हाला सांगू काय मी कधी कधी विचार करतो इंग्लिश मिडियमच्या शाळेला पोराचं गेलं साध्य ते होतं पण हायस्कूलला जाण्याच्या इच्छेला जन्म दिला. चला साध्य साधनात बदललं. हायस्कूल झालं आता हायस्कूलला जायच्या इच्छेनं कॉलेजला जायच्या इच्छेला जन्म दिला. साध्य साधनात बदललं. चला कॉलेजही झालं आता नोकरी लागली पाहिजे. साध्य साधनात बदललं. मला सांगा नोकरी लागली लग्न झालं पाहिजे. साध्य साधनेत बदललं. बरं लग्न सुद्धा नीट झालं तर बरं. आणि तुम्ही जर तिथं जर इसकटलं साध्य साधनात बदललं नाही तुमचं कॉलेज नीट नसलं डिग्री नसली नोकरी नसली पुरी नीट मिळतात असं काही नाही. आमच्याकडे तर कोरोनाच्या काळात एकानं लग्न जमवलं ते मोबाईलवर जमवलं बरं का. ते चॅटिंग सर्पिंग डेटिंग काय म्हणतात ते केलं त्याने आणि तेच त्याने ठरवलं की ज्या दिवशी लॉकडाऊन बरं लॉकडाऊन लय कडक होता. पहिली 1-2 जरा बरी झाली फिरता येत होतं. 3रं 4थं तर लॉकडाऊन असं होतं फक्त कुत्रीन पोलीसच रस्ते होते आणि पोलीस सुद्धा पुढून हानीत नव्हते. आमच्या तर एका बाईनं उपास धरले आणि तिचा नियम होता श्रीखंडा उपास सोडायचा. ती नवऱ्याला म्हणली श्रीखंड घेऊन या. ते म्हणते लय हानी त्यात नको. ती म्हणली तुमचं माझ्यावर प्रेमच नाही एका शब्दावर गुतलं बघा. ते पिशवी घेऊन श्रीखंडा नाही गेलं पोलिसांनी पकडलं असं हाणलं पालतं पडून मागून आणलं. ते लंगडत घरी आलं. ती म्हणली आणलं का श्रीखंड म्हणला मिरचीचा गोळा खा पण तू उपास तू श्रीखंडावर सोडायचा विचार नको. ती म्हणली झालं काय म्हणला मा काही होऊ दे. ती म्हणली पण नाही तो झालं काय ते सांगा म्हणला तुझ्या श्रीखंडापायी माझा भूखंड सुजला. काय झाला तुझं पुढं मला सांगा. मी कधी कधी विचार करत असतो की एका गोष्टीवर प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले अवस्था आहे. भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. ऐका ना किती असं गुत्तय माणूस याच नाव संसार आहे. त्यानं ठरवलं की लग्न करायचं त्या पोरीनं त्यानं ठरवलं लॉकडाऊन उघडल्याबरोबर लग्न करायचं आणि केलंय बिबो त्यांनी. एकमेकाच्या गळ्यात हार घातला आणि मग यानं तिला विचारलं आपल्याला हनीमूनला कुठं जायचं. ती म्हणली दम्मू कातमिलला. कुठं कळालं तर पण मग कळालं ही भवानी बुबडी. हे साध्य चुकलं साधन चुकलं का गणित अवघड होतात मला. लग्न झालं तरी साध्य साधनात परावर्तित झालं पोरं झाली पाहिजे. बरं पोरं जरी झाली तरी पुन्हा त्यांची शिक्षण त्यांची लग्न परत आपल्याला सांभाळली का नाही याचं संसार आहे. साधन साध्य शून्य होऊन जातं याचं नाव संसार आहे आणि साधन साध्यच होऊन जातं याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला